नमस्कार मंडळी. आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक 13वे त्यातील समास 9वा ज्याचे शीर्षक आहे आत्मा विवरण ह्याचे वाचन करणार आहोत. चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया. जय जय राम कृष्ण हरी, 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 जय जय राम कृष्ण हरी. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री, जय जय रघुवीर समर्थ. चला तर मग सुरुवात करूया. सार्थ श्रीमत दासबोध दशक 13वे समास 9वा आत्मा विवरण. मूळ प्रश्न असा की माणसाला जीवनामध्ये सुखदुःखे भोगावी लागतात. ती भोगणारा कोण? परब्रह्म अत्यंत निर्मळ, निर्विकारी, एकरस आणि अखंड आहे हे खरे, परंतु त्याच्यामध्ये उत्पन्न होणारी मूळ माया एका अंगाने पंचभूतात्मक तर दुसऱ्या अंगाने जाणीवयुक्त आहे. असे असलेच पाहिजे, कारण विश्वामधील पदार्थांची रचना पाहिली तरी तिच्यात जेथे तेथे दोन अंगे आढळतात. प्रत्येक वस्तूला स्थूल किंवा बाहेरचे किंवा सूक्ष्म आणि सूक्ष्म किंवा आतले ही दोन अंगे असतातच. अचेतन पदार्थांमध्ये बहिरंग पंचभूतांचे असते तर अंतरंग गुणमय किंवा शक्तिमय असते. सचेतन प्राण्यांमध्ये देह पंचभूतांचा असतो तर अंतरंग जाणीवमय असते. माणसांमध्ये ही जाणीव बरीच निर्मळ स्वरूपात आढळते. देह आणि अंतरींची प्रगत जाणीव यांच्या जोडीला श्री समर्थांनी देहात्मयोग असे सार्थ सुंदर नाव दिले आहे. मूळ मायेत जसा अंतरात्मा तसा विश्वामध्ये विश्वात्मा, जगामध्ये जगदात्मा आणि देहामध्ये जीवात्मा होय. हा जीवात्मा सुखदुःखाचे भोग भोगतो. चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया. दशक 13वे समास 9वा आत्मा विवरण. देहाला व जीवात्म्याला एकमेकांपासून गत्यंतर नाही. एकाशिवाय दुसरा काही करू शकत नाही. अनेक उदाहरणे देऊन हे मनाला पटवतात. श्रीराम, जय जय रघुवीर समर्थ. आत्मयासे शरीर योगे उद्वेग चिंता करणे लागे. शरीर योगे आत्मा जगे हे तो प्रगटची आहे. शरीराशी संबंध आल्याने जीवात्म्याला दुःख व चिंता करावी लागते. शरीराच्या साहाय्याने जीवात्मा जगतो हे तर अगदी प्रत्यक्षच आहे. देह अन्नची खायेना तरी आत्मा कदापि जगेना. आत्म्याविण चेतना देहास कैची. देहाने अन्न खाल्ले नाही तर जीवात्मा कधीच जगू शकत नाही. तसेच जीवात्मा नसेल तर देहाला जिवंतपणा असत नाही. हे एका वेगळे एक करू जाता निरार्थक. उभये योगे कोणी एक कार्य चाले. देह व जीवात्मा एकमेकांपासून वेगळे करायला जाणे व्यर्थ आहे, कारण दोघांच्या संयोगाने माणसाच्या जीवनात सारी कार्ये घडत असतात. देहाला नाही चेतना आत्म्यास पदार्थ उचलेना. स्वप्न भोजने भरेना पोट काही. नुसत्या देहाला जिवंतपण नसते तर नुसत्या जीवात्म्याला पदार्थ उचलता येत नाही. एखादा माणूस स्वप्नामध्ये जेवला तर काही त्याचे पोट भरत नाही. आत्मा स्वप्न अवस्थेत जातो परंतु देहामध्येही असतो. निजसुरेपणे खाजवितो चमत्कार पहा. जीवात्मा जेव्हा स्वप्नामध्ये जातो तेव्हा तो देहामध्ये देखील असतो. झोपेत तो शरीर खाजवतो हे याचे प्रमाण होय. हा चमत्कारच आहे. अन्नरसे वाढे शरीर, शरीर प्रमाणे विचार. वृद्धपणी तदनंतर दोन्ही लहानाळती. अन्नरसाने शरीर वाढते. जसजसे शरीर वाढते तसतसा विचार पण वाढतो. त्यानंतर म्हातारपणी शरीर व विचार दोन्हींचा संकोच होतो. दोन्ही लहान होतात. उत्तम द्रव्य देह खातो. देहयोगे आत्मा भुलतो. विस्मरणे शुद्धी सांडितो सकळ काही. देह मादक पदार्थ सेवन करतो. त्याचा अंमल जीवात्म्यावर होऊन तो भ्रमतो. त्याचे भान नाहीसे होते आणि त्याची सगळी शुद्धी लोपते. देहाने घेतले विष आत्मा जाये सावकास. वाढणे मोडणे आत्मयास नेमस्त आहे. देहाने विष घेतले तर त्याचा परिणाम होऊन जीवात्मा देह सोडतो. वाढणे मोडणे या गोष्टी जीवात्म्यास निश्चितपणे भोगाव्या लागतात.
वाढणे मोडणे जाणे येणे सुख दुःख देहाचे निगुणे नाना प्रकारे भोगणे आत्मयास घडे. वाढणे मोडणे जाणे येणे सुख आणि दुःख या गोष्टी देहाशी संयोग झाल्यामुळे जीवात्म्याला अनेक रीतीने भोगाव्या लागतात. वारुळ म्हणजे पोकळ मुंग्यांचे मार्गची सकळ तैसेची हे केवळ शरीर जाणावे. मुंग्यांचे वारूळ आतमधून पोकळ असते, त्यात मुंग्यांना जाण्या येण्याचे मार्गच असतात. आपला देह देखील त्या वारुळासारखाच आहे. शरीरी नाडीचा खेटा नाडीमध्ये पोकळ वाटा लहान थोर सगटा दाटल्या नाडी. आपल्या शरीरात नाड्यांचा गुंताडा आहे. नाड्या आतून पोकळ असतात. अशा लहान व मोठ्या खूप नाड्या शरीरात भरलेल्या आहेत. प्राणी अन्नोदक घेतो त्याचा अन्नरस होतो त्यास वायो प्रवर्ततो श्वासोश्वासे. प्राणी अन्न खातो व पाणी पितो त्याचा अन्नरस तयार होतो. त्या अन्नरसाला वायू श्वासोच्छवासाने प्रवाहित करतो. नाडीद्वारा धावे जीवन जीवनामध्ये खेळे पवन त्या पवना सरिसा जाण आत्मा ही विवरे. शरीरातील नाड्यातून पाणी वाहते, त्या पाण्यामध्ये वायू देखील वाहतो आणि त्या वायू बरोबर जीवात्मा सुद्धा नाड्यांमधून संचार करतो. नाड्यांमधून जाणीवेचा प्रवाह पण असतो, हे सांगण्याचा हेतू आहे. तृषेने शोकले शरीर आत्म्यास कळे हा विचार मग उठवून शरीर चालवी उदकाकडे. तहान लागून शरीराला शोष पडला की ते जीवात्म्याला समजते, मग तो शरीराला उठवून पाण्याकडे नेतो. उदक मागे शब्द बोलवी मार्ग पाहून शरीर चालवी शरीर अवघेच हालवी प्रसंगानुसार. मला पाणी पाहिजे असे शब्द जीवात्मा शरीराकडून बोलवतो. रस्ता नीट बघून तो शरीराला चालवतो. जसा जसा प्रसंग येईल तशी हालचाल तो शरीराकडून करवतो. क्षुधा लागते ऐसे जाणतो मग देहाला उठवितो आचा वाचा बोलवितो जासी त्यासी. भूक लागली असे जीवात्मा जाणतो, मग तो देहाला उठवतो आणि जेवायला उशीर झाला म्हणून ज्याला त्याला तो अद्वा तद्वा बोलायला लावतो. बायो कात म्हणे झाले झाले देह सोवळे करून आणले पायात भरून चालविले तातडी तातडी. बायकोच्या शरीरामधील जीवात्मा म्हणतो, झाले जेवण तयार झाले चला. मग हा देहाला सोवळे नेसवतो आणि त्याच्या पायात भरून तातडीने जेवायला नेतो. त्यासी पात्रावरी बैसविले नेत्री भरून पात्र पाहिले हाता करवी आरंभिले आपोषण. देहाला तो पानावर बसवतो, मग डोळ्यात भरून वाढलेले पान पाहतो आणि हाताला आपोषण करायला लावतो. हाता करवी ग्रास उचलवी मुखी जाऊन मुखी पसरवी दातान करवी चाववी नेटे नेटे. नंतर जीवात्मा हाताला घास उचलायला लावतो, तोंडापाशी नेल्यावर तोंड उघडायला लावतो आणि दातांच्या कडून नीटपणे चाववून घेतो. आपण जिव्हेमध्ये खेळे पाहतो परिमळ सोहळे केस काडी खडा कळे तत्काळ थुंकी. हाच जीवात्मा जिभेमध्ये संचार करून स्वाद आणि सुवास यांचा आनंद भोगतो. अन्नात केस काडी किंवा खडा लागला तर तो जाणतो व लगेच थुंकून टाकतो. आळणी करता मीठ मागे बायलेसी म्हणे आगे कांगे डोळे तावून पाहो लागे रागे रागे. पदार्थ आळणी झाला असेल तर जीवात्मा मीठ मागतो. अगे कागे असे ओरडून बायकोकडे डोळे वटारून रागाने पाहतो. गोडी लागताच आनंदे गोड नसता परम खेदे वाकडी गोष्टी अंतरी भेदे आत्मयासी. गोड पदार्थ खाताना जीवात्म्याला आनंद होतो. पदार्थ गोड नसेल तर त्याला मोठे वाईट वाटते. वाईट गोष्टीने जीवात्म्याच्या अंतर्यामी क्लेश होतात. नाना अन्नाची गोडी नाना रसे स्वाद निवडी तिखट लागता मस्तक झाडी आणि खोकी. हा जीवात्मा अनेक प्रकारच्या अन्नाची गोडी घेतो, अनेक रसांची चव निवडतो. पदार्थ तिखट लागला तर डोके झाडतो आणि त्याला ठसका लागतो. मिरपुडी घातली फार कायसे करीते खापर जिभे करवी कठीणोत्तर बोलवी रागे. मग तो रागावून बोलायला लावतो की मिरपूड फार घातली, खापरासारखा हा काय पदार्थ केला आहे. अशा तऱ्हेचे कठोर शब्द तो जिभेकडून बोलवतो.
आज्य उद्दंड जेविला, सवेच तांब्या उचलिला, घळघळा घेऊ लागला सावकास. तुपाचे पक्वान्न फार खाल्ल्याने तहान लागते, म्हणून तो लगेच तांब्या उचलायला लावतो आणि घटाघटा पाणी प्यायला लावतो. अशा रीतीने देहात राहून देहाच्या द्वारे जीवात्मा अनेक प्रकारची सुखदुःखे भोगतो. जीवात्मा देह चालवतो, जगदात्मा जगत चालवतो आणि विश्वात्मा विश्व चालवतो. मूळ अंतरात्मा अर्थात एकच आहे. देही सुखदुःख भोगता, तो एक आत्माची पाहता, आत्म्याविण देह वृथा मडे होये. देहामध्ये राहणारा आणि सुखदुःखे भोगणारा एक जीवात्माच होय. जीवात्मा देहात नसेल तर तो देह केवळ प्रेत बनतो. मनाच्या अनंत वृत्ती, जाणणे तेची आत्मस्थिती, त्रैलोकी जितुक्या व्यक्ती तदांतरी आत्मा. मनामध्ये अनंत वृत्ती निर्माण होतात. जीवात्मा त्या सर्व जाणतो. सर्व वृत्ती जाणणे हाच त्याचा खरा धर्म होय. त्रैलोक्यामध्ये जितक्या व्यक्ती आहेत तितक्या सर्वांच्या अंतर्यामी जीवात्मा वास करतो. जगामध्ये जगदात्मा, विश्वामध्ये विश्वात्मा, सर्व चालवी सर्वात्मा नाना रूपे. जगाच्या अंतर्यामी असणारा तो जगदात्मा, विश्वाच्या अंतर्यामी असणारा तो विश्वात्मा होय. अंतरात्मा अथवा सर्वात्मा अशा रीतीने अनेक रूपे घेऊन सर्वांना चालवतो. हुंगे चाखे ऐके देखे, मृद कठीण ओळखे, शीत उष्ण ठाऊके तत्काळ होय. ह्या अंतरात्म्याला सर्व काही ओळखता येते. तो वास घेतो, स्वाद घेतो, ऐकतो, पाहतो, मऊ आणि कठीण ओळखतो, गरम आणि थंड त्याला तात्काळ समजते. सावधपणे लाघवी, बहुत करी उठा ठेवी, या धूर्ताच्या उगवी धूर्ताचे करी. अत्यंत चतुर असणारा असा हा जीवात्मा लक्ष देऊन कितीतरी प्रकारच्या खटपटी करतो. त्या चतुर जीवात्म्याचा उलगडा खरा चतुर पुरुषच करू शकतो. यानंतर वायू आणि जीवात्मा यांची तुलना आहे. तुलना करून श्री समर्थ असे दाखवतात की जीवात्मा वायूपेक्षा अधिक सूक्ष्म आणि कार्यक्षम आहे. वायो सरिसा परिमळ येतो, परितो परिमळ वितळो न जातो, वायो धुळी घेऊन येतो, परितेही जाये. वारा जेव्हा वाहतो तेव्हा त्याच्याबरोबर सुगंध येतो, पण तो सुगंध काही काळाने विरून जातो. वारा जेव्हा वाहतो तेव्हा त्याच्याबरोबर धूळ येते, पण ती देखील नाहीशी होते. शीत उष्ण वायो सरिसे, सुवासे अथवा कुवासे, असिजे परी सावकासे तगणे न घडे. गरम आणि थंड, सुगंध आणि दुर्गंध वगैरे गोष्टी वायू बरोबर वाहत येतात, परंतु त्या फार वेळ टिकत नाही. वायो सरिसे रोग येती, वायो सरिसी भूते धावती, धूर आणि धुकटे येती, वायो सवे. वायू बरोबर रोग येतात, भूते धावतात, त्याचप्रमाणे धूर व धुके सुद्धा येतात. वायो सवे काहीच जगेना, आत्म्या सवे वायो तगेना, आत्म्याची चपलता जाणा अधिक आहे. पण यापैकी कोणतीही गोष्ट वायू बरोबर कायम टिकत नाही. जीवात्म्याशी तुलना केली असता वायू त्याची बरोबरी करू शकत नाही. वायूपेक्षा जीवात्मा अधिक सूक्ष्म आणि चपळ आहे. वायो कठीणास आडतो, आत्मा कठीण भेदून जातो, कठीण पाहो तरी तो छेदेहीना. कठीण पदार्थ मध्ये आला तर वायू अडतो, पण आपल्या आड येणाऱ्या कठीण पदार्थाचा भेद करून जीवात्मा पलीकडे जातो. जीवात्म्याचा कठीणपणा पाहावा तर तो इतका कठीण आहे की त्याचा छेदच करता येत नाही. वायो झडझडा वाजे, आत्मा काहीच न वाजे, मोनेंची अंतरी समजे, विवरो न पाहता. वाऱ्याचा झडझड असा आवाज होतो, पण जीवात्म्याचा मुळीच आवाज होत नाही. जो कोणी मौन धारण करून त्याचे चिंतन मनन करील त्याला स्वतःच्या अंतर्यामीच तो कळून येईल. अखेर असे सांगतात की जे जे उपचार देहाला केले जातात ते सारे जीवात्म्याला पावतात. देह नसेल तर जीवात्म्याची मोठीच अडचण होते. शरीरास बरे केले ते आत्मयास पावले, शरीर योगे झाले समाधान. शरीराला काही चांगले उपचार केले तर ते जीवात्म्याला पावतात. शरीराच्या द्वारा जीवात्म्याला समाधान मिळते. देहा वेगळे उपाये नाना, करिता आत्मयास पावेना, समाधान पावे वासना देहाचेनी. देहा व्यतिरिक्त अनेक उपचार केले तर ते जीवात्म्याला पोचत नाही. फक्त देहाच्या द्वाराच जीवात्म्याच्या वासनेचे समाधान होते. देह आत्मयाचे कौतुक पाहो जाता हे अनेक, देहा वेगळी आडणूक आत्मयास होये.
देह आणि जीवात्मा यांच्या संयोगाचे कौतुक असे अनेक प्रकारचे आहे. देह नसेल तर जीवात्म्याची सर्व बाजूने अडचण होते, त्याला अडल्यासारखे होते. एक असता उदंड घडे, वेगळे पाहता काहीच न घडे. विवेके त्रैलोकी पवाडे, देहात्मयोगे. देह आणि जीवात्मा एकत्र असता अक्षरशः असंख्य गोष्टी होऊ शकतात. दोघांना वेगळे केल्यास एकेकट्याच्या हातून काहीच होऊ शकत नाही. दोघांचा संयोग असेल तर विवेकाच्या बळावर त्रैलोक्याचा ठाव घेता येतो. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मविवरण नाम समास 9. तर श्रोते हो, अशा रीतीने या ठिकाणी आपले दशक 13व्या मधील समास 9व्याचे वाचन पूर्ण झाले आहे. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम हरे हरे. जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. चला तर मंडळी, पुढील भागात परत भेटू. नमस्कार. हरि ओम, हरि ओम, हरि ओम.